स्थानिक जे काय आपले पदाधिकारी आहेत त्यांना विश्वासात घेऊनच, म्हणून तर तुम्हाला एक विभाग दिलाय. कारण गेल्या काही दिवसात आमच्या लक्षात असं आलं की जसं पूर्वी जी काय हॉटेल्स होती ती शहरी भागात म्हणजे कुलाबा बाजूला होती, आज सुद्धा आहेत, पण आता सगळी जी काय हॉटेल्स आहेत ती उपनगरात जात आहेत. मग उपनगरातले आपले जे काही पदाधिकारी आहेत ते अनेक वेळेला अगदी ITC असेल किंवा इथलं सुद्धा JW असेल, नाही आपलं रिजंट वगैरे सगळे आपले शिवसैनिक लागतातच. बरं, उद्योगधंदा किंवा नोकरी असेल तर शाखेच्या माध्यमातूनच ही नोकरी केली गेली, भरती झाली पाहिजे. आपली माणसं तिकडे भरली गेली पाहिजे. त्याच्यानंतर या पदाधिकाऱ्याला एक दंड कसला पाहिजे की ठीक आहे, तुम्ही विभागवार वेगळं कामगारांच्या हितासाठी, स्थानिक कामगारांच्या अडचणी सोडवण्यासाठी कार्यालय जरूर उघडा, पण किमान आठवड्यातून एकदा तरी शिवसेनेच्या शाखेत तुम्हाला जायलाच लागेल. मी कामगार सेनेचा, कारण काही ठिकाणी माझ्या कानावर गोष्टी येतात की काही कामगार हे कंपनीत असताना कामगार सेनेचे सदस्य असतात, पण बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या पक्षाचे सदस्य असतात. असं नाही चालणार. मुंबईमध्ये एका आपलं काम करतात, गावी जाऊन दुसऱ्या पक्षाचं काम करतात. हे पहिले हेरा. कारण शिवसेना ही केवळ वापरा आणि फेका याच्यासाठी शिवसेना प्रमुखाने नाही जन्माला घातली. आपले न्याय हक्क मिळवण्यासाठी वेळ पडली तर लढून संघर्ष करून मराठी माणसाचे न्याय हक्क त्याला मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा जन्म झालेला आहे. त्याच्यामध्ये जर का कुठे भेदाभेद होणार असेल तो होणार नाही, याची एक तुम्ही सुद्धा दक्षता घ्यायला पाहिजे. आणि तुमची सुद्धा एक कमिटी असली पाहिजे. जसं शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत, आता मुंबई सोडून इतर शहरांना शहर प्रमुख आहेत, आणि काही जरी लागलं तरी शाखेबरोबर त्याचा समन्वय हा साधला गेलाच पाहिजे. हा पहिला दंडक टाकून मी म्हणेन स्थानिक पातळीवरचे नुसते समजा कोणाला मला शिवसेनेत पद देता नाही आलं तर त्यांना घेऊ नका, तर त्यांना कामगार कायदे कळतात, त्या विभागातल्या कंपन्या आणि हॉटेल्स किंवा इतर उद्योग व्यवसाय असतील त्याच्यातल्या अडी अडचणी नियम माहिती आहेत, अशाच शिवसैनिकांना तुम्ही तुमच्या त्या पदावरती नेमा. हे स्पष्ट ठेवा. नाहीतर मग अनेक जण येतात की काय इकडे काय होतं, आपल्याकडे हे वैभव आहे, उमेदवारी देताना एकापेक्षा जास्त इच्छुक उमेदवार असतात, एकापेक्षा एक सरस किंवा सगळे तोलामोलाचे असतात, निवडणं फार कठीण असतं. म्हणजे कधीतरी मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, माझ्या समोर निवडणुकीत लोक येतात, आता सुद्धा पदाधिकारी नेमताना तोलामोलाचे 2-2, 4-4, 5-5 लोक येतात. जिल्हा प्रमुख पाहिजे, म्हणजे व्हायच्या ताकदीचे असतात, शहर प्रमुख व्हायचे असतात. मग त्याच्यातनं निवडण्याचं कसं? कारण 4 जण आले, एकालाच पद देऊ शकतो, एकालाच उमेदवारी देऊ शकतो, त्याला दिल्यानंतर मग बाकीचे नाराज. सगळेच होतात अशातला भाग नाही, तरी सुद्धा अनेक जण तुमच्यापैकीच कितीतरी. सरकार हे त्यांनी दिलेल्या थापांमुळे किंवा आश्वासनांमुळे लोकांनी त्यांना मतदान केलं. लाडक्या बहिणींना आम्ही 2100 रुपये देऊ दिलं, लोकांनी बहिणीने आपलं मतदान केलं, मानू आपण, चला. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू, शेतकऱ्यांना हमी भाव देऊ, सगळ्या एवढ्या लोकांना मोदी तर म्हणाले ते दरवर्षी 2 कोटी लोकांना रोजगार देऊ. कुठे त्याच्यावरती कोणीच बोलत नाहीये. त्याच्यावरती कोणी जर का विचारलं तर आम्ही, म्हणजे अजित पवार सांगतात की माझ्या भाषणामध्ये कर्जमुक्ती कधी बोललो होतो मी, तुम्ही दाखवा. म्हणजे जे तुम्ही बोललात, ज्याच्यावरनं तुम्ही मतं मिळवली, ते सोडून तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी करतात. मग हे एवढं खोटं बोलणारं सरकार आपण परत परत मी पुन्हा देईन, मी पुन्हा देईन, पुन्हा आपण त्यांना मत देईन, असंच हा कोणतं राजकारण हे? ते म्हणतात मी पुन्हा येईन, मी ठीक आहे, पण एवढं फसवल्यानंतर सुद्धा मी पुन्हा देईन, हा कुठला मूर्खपणा चाललेला आहे? आणि आज सुद्धा जे काय आहे की हिंदीची सक्ती पहिलीपासून काय करायचं, आम्ही प्रेमाने सगळं ऐकू, पण सक्ती कराल तर तुमच्या सकट उकडून फेकू. एक तर शिवसेनेने सुरू केलेलं आहे, जे अमराठी आहेत, मुंबईमध्ये राहत आहेत, वर्षानुवर्ष राहत आहेत, पिढ्यानपिढ्या राहत आहेत, त्यांना चला मराठी शिकूया, त्याला प्रतिसाद मिळतोय. अनेक उत्तर भारतीय त्या आपल्या क्लासेसला येत आहेत, अनेक उत्तर भारतीय येत आहेत, आणि ते बघितल्यानंतर त्यांच्या पोटात गोळा आला, चला हिंदीची सक्ती करूया. कशाची सक्ती पाहिजे? पहिलं महाराष्ट्रामध्ये सुभाष देसाई मंत्री होते, मी मुख्यमंत्री होतो, मला अभिमान आहे की महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही सक्तीची करण्याचा निर्णय हा माझ्या नेतृत्वाखालच्या सरकारने घेतलेला आहे.
पहिलीपासून जो महाराष्ट्रामध्ये राहील त्याला मराठी आलीच पाहिजे, ही सक्ती असलीच पाहिजे. मग हिंदीची तुम्ही सक्ती जर करत असाल, होऊ देणार नाही, हा भाग वेगळा आहे. पण सगळ्या दुकानांवरती महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये लिहिण्याचा सुद्धा आम्ही कायदा केला आहे. तो कायदा अंमलबजावणीमध्ये किती आणला या सरकारने? काही नतद्रष्ट तर त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेले. अरे इथे राहता, इथलं आमचं मीठ खाता आणि मराठी भाषेला तुम्ही विरोध करता. यांचं सरकार, आपलं सरकार गेल्यानंतर सरकार होतं तेव्हा कोणाची हिंमत नव्हती. पण आपलं सरकार गद्दारी करून पाडल्यानंतर त्या एसनशीनी गद्दारी करून पाडलं आणि पाडल्यानंतर त्यांच्या पालख्या वाहत आहेत, त्यांचे पाय चाटतायत आणि मराठीवरती अन्याय करणाऱ्यांचे पाय चाटणारे हे कसले बाळासाहेबांचे विचारून देणार पुढे? पण ह्यांचं सरकार आल्यानंतर म्हणजे मी तर कदाचित असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की महाराष्ट्राच्या मारेकऱ्यांची सुपारी घेणार हे सरकार आहे का? त्यांचं हे सरकार इकडे बसले, ते सत्ताधारी म्हणून आमच्यावरती राज्य करतायत का? महाराष्ट्राचे आणि मराठीचे मारेकरी, त्यांची सुपारी घेतलेले हे सत्ताधारी महाराष्ट्राला दुर्दैवाने लाभलेत का? पण यांचं सरकार आल्यानंतर मराठी नाही आती, मराठी लोग गंदे है, वो नॉनव्हेज खाते. मग मी सुद्धा आजपासून सांगतोय की जसं आपण ते म्हटलं होतं ना, इस देश में रहना होगा तो वंदे मातरम कहना होगा, तसं इस राज्य में रहना होगा तो जय महाराष्ट्र बोलना ही होगा.